या आपण पहिल्यांदा येणारे येशू आणि दुसऱ्यांदा येणारे अन्सांगहुंग या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. मानवजातीला स्वर्गाच्या राज्याचा मार्ग, पापांची क्षमा आणि तारण प्राप्त करण्याचा मार्ग शिकवण्यासाठी परमेश्वर या पृथ्वीवर शरीरामध्ये आले. जर आपण त्यांच्या पहिल्या आगमनावेळी 2000 वर्षे मागे गेलो तर अनेक धार्मिक गट होते ज्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचा दावा केला होता. यहुदी धर्माच्या नावाने मोशेच्या नियमशास्त्राचा व यहोवा परमेश्वराचा आदर करणारा एक धार्मिक गट होता. त्या परिस्थितीत परमेश्वर या पृथ्वीवर देहधारण करून आले. योहान अध्याय 1 वचन 14 मध्ये लिहिले आहे, शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. परमेश्वर जे वचन आहेत या पृथ्वीवर शरीरामध्ये आले. तो मरियाच्या शरीराद्वारे मनुष्याच्या रूपात आले. त्यांच्याकडे आपल्यासारखेच मानवी रूप होते. जसे की ते डोळे, नाक, तोंड आणि कानांनी आपल्यासारख्याच रूपाने आले. म्हणून पुष्कळ लोक येशूला मसीहा, ख्रिस्त किंवा शरीरातील परमेश्वराच्या रूपात पाहू शकले नाहीत. परिणामी त्यांनी येशूला अपमानास्पद वागणूक दिली. त्यांना दगडमार करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला तारण देण्यासाठी या पृथ्वीवर येण्याच्या त्यांच्या कृपेला समजण्यात अपयशी ठरले. आपण त्यावेळच्या अनेक नोंदी पाहू शकतो जेव्हा त्यांनी मसीहा येशूला नाकारले होते. मात्र प्रथम चर्चचे संत होते ज्याने येशूला मसीहा आणि तारणकर्ता म्हणून स्वीकारले. परमेश्वराने त्यांना कधीही नाहीसा न होणारा जीवनाचा मुकुट देण्याचे अभिवचन दिले. या युगामध्येही असेच आहे. परमेश्वर आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या आगमनावेळी शरीरामध्ये येण्याचे एक कारण आहे. शरीरात आलेल्या मसीहाला स्वीकारण्यासाठी आपण हे कारण स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे, हो ना? जर आपण असे केले नाही तर 2000 वर्षापूर्वीच्या त्यांच्या पहिल्या आगमनाच्या वेळेप्रमाणे त्यांच्या दुसऱ्या आगमनावेळी इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करेल. त्यांनी विशेष अधिकार प्राप्त वर्गाच्या ज्ञानाच्या आधारे परमेश्वराचा न्याय केल्यामुळे त्यांना वाटले, परमेश्वर कसे मनुष्य बनू शकतात? हेच कारण आहे की त्यांनी त्यांना दगडमार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना नासोरी पंथ असे म्हटले. आपण याबद्दल क्षणभर विचार करूया. येशूला वधस्तंभावर खेळणाऱ्यांना तारण मिळाले का? अजिबात नाही. त्यांना का वाचवले जाऊ शकत नाही? कारण फक्त एकच आहे, त्यांनी परमेश्वराला नीट ओळखले नाही. त्यांच्यावर दया दाखवणाऱ्या परमेश्वराला त्यांनी वाईट वागणूक दिली. या पृथ्वीवर टाकण्यात आलेल्या पाप्यांना पापांची क्षमा प्राप्त करण्याची आणखी एक संधी देण्यासाठी परमेश्वर या पृथ्वीवर आले. मात्र त्यांनी या पृथ्वीवर पुन्हा त्यांना नाकारले. म्हणून ही संधी काढून घेण्यात आली. पवित्र आत्म्याच्या या शेवटल्या युगातही असेच आहे. परमेश्वराने प्रथम चर्चा सत्याला पुनर्स्थापित केले. शब्बात दिवस, वलांडन, 3 वेळातील 7 सण आणि नवीन कराचे सर्व नियम जसे की त्यांनी 2000 वर्षापूर्वी स्थापित केले होते. मात्र लोक त्याला ओळखत नाहीत. अशा प्रकारे ते त्यांच्याशी कसे वागतात? हे तसेच आहे जसे 2000 वर्षापूर्वी होते. ते त्यांच्याशी फार वाईट वागतात. ते असे म्हणतात, हे विधर्मी आहे. केवळ एक मनुष्य असून परमेश्वर असल्याचा दावा कसा करू शकतो? ते लोक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकतात का?
कृपया इब्री अध्याय 9 वचन 27 बद्दल विचार करा. लिहिले आहे, ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे आणि त्यानंतर काय होणार आहे. लिहिले आहे, व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. हे म्हणते की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ती व्यक्ती स्वर्गात जाते की नरकात हे ठरवण्यासाठी परमेश्वराचा न्याय असेल. मनुष्य या परिस्थितीला कधीच टाळू शकत नाही. त्या सर्वांची इच्छा आहे की परमेश्वराने निर्णय ऐकवावा की तुम्ही स्वर्गात प्रवेश करू शकता. पण बायबल काय म्हणते. ते प्रत्येकाचा ज्यांच्या त्यांच्या कृत्यानुसार न्याय करतील. ज्यांनी 2000 वर्षापूर्वी येशूला वधस्तंभावर खिळले होते, ते जर सर्व काळच्या नरकाच्या शिक्षेत गेले, तर ते सर्वजण जे या युगामध्ये दुसऱ्यांदा आलेल्या ख्रिस्ताला स्वीकारत नाहीत, पण त्यांचा अपमान करतात, ते देखील सर्वकालिक शिक्षेत जातील. म्हणूनच आपण ख्रिस्त अन्सांहुंजी बद्दल प्रचार करतो, जे पहिल्या आगमनावेळी येशूच्या नावाने आणि दुसऱ्या आगमनावेळी येशूच्या नवीन नावाने आले, हो ना. या आपण योहान अध्याय 1 वचन 1 वर जाऊया. योहान अध्याय 1 वचन 1. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. शब्द परमेश्वर आहे, ज्याने विश्व आणि त्यातील सर्व काही निर्माण केले, हो ना. ते परमेश्वर या पृथ्वीवर आपल्यासारख्याच मानवी स्वरूपात येणार आहेत. अध्याय 1 वचन 14. शब्द देव होता. हे अध्याय 1 वचन 1 मध्ये नोंदलेले नाही का. शब्द काय झाला. शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा, असा अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होता. एकुलता एक पुत्र कोण आहे. ते येशू आहेत, हो ना. अशा प्रकारे यहोवा परमेश्वराने शरीर धारण केले आणि मानवजातीला तारणाचा मार्ग शिकवण्यासाठी येशूच्या नावाने या पृथ्वीवर आले. योहान अध्याय 1 वचन 1 व 14 नुसार परमेश्वराने आपल्यामध्ये वस्ती केली आणि आपण त्यांचे गौरव एकुलत्या एकाचे म्हणजेच येशूचे गौरव पाहिले. मात्र त्यावेळेचे यहुदी आणि धार्मिक नेते येशूकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत होते. या आपण योहान अध्याय 10 वर एक दृष्टी टाकूया. या आपण हे पाहण्यासाठी योहान अध्याय 10 वचन 30 वाचूया की पापांची क्षमा आणि तारणाची संधी देण्यासाठी या पृथ्वीवर आलेल्या परमेश्वराला त्यांनी कशी वागणूक दिली. मी आणि पिता एक आहोत. तेव्हा यहुद्यांनी त्याला दगडमार करायला पुन्हा दगड उचलले. येशू त्यांना म्हणाला, मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये तुम्हाला दाखवली आहेत. त्यातून कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करता. यहुद्यांनी त्याला उत्तर दिले, चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुम्हाला दगडमार करत नाहीत. तर ते कशासाठी त्यांना दगडमार करत होते. दुर्भाषणासाठी, कारण तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणता. ते येशूला मारण्यासाठी दगड का उचलत होते. यावर त्यांचे उत्तर असे होते, तुम्ही केवळ मानव असून परमेश्वर असल्याचा दावा कसा करू शकता. मात्र योहान अध्याय 1 वचन 1 व 14 काय म्हणते की शब्द जो परमेश्वर आहे तो काय झाला. शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. या आपण यशाया अध्याय 9 मधील भविष्यवाणी देखील पाहूया. या आपण यशाया अध्याय 9 वचन 6च्या वचनांना पाहूया. कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्ता वृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने
व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करतील. 그것을 보존하실 सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. 이를 이루시리라 그랬습니다. 자, 여기에서 या भविष्यवाणीतील बाळ आणि पुत्र कोण आहे? 묘사되어 있는 이분은 바로 तो 누구를 가리키는 येशूला दर्शवतो. 예수님을 뜻하지. म्हणून जेव्हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवर शरीरात येतील तेव्हा त्यांना काय म्हटले जाईल? 이름은 뭐라고 했죠? 기묘자여, अद्भुत मंत्री आणि आणखी काय? 전능하신 누구라고요? 비록 아기 जरी ते एका बाळाच्या रूपात आले पण एका पुत्राच्या रूपात बायबल आपल्याला शिकवते की त्यांचे खरे स्वरूप समर्थ देव आणि सनातन पिता आहे. 아버지시라고 이렇게 성경은 우리에게 알려주고 있습니다. मात्र 그러나 जसे की ते एका सामान्य कुटुंबाप्रमाणे या पृथ्वीवर शरीरात आले 또 아버지는 요셉이 म्हणून ते परमेश्वर आहेत यावर लोकांनी विश्वास ठेवला का? 일상적인 가정의 그 형태를 मानवी दृष्टिकोनातून त्यांना परमेश्वराच्या रूपात ओळखणे अशक्य झाले असते. 믿어졌을까요? म्हणून त्यांनी काय म्हटले? 어떤 안목으로 바라본다면 जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य होय. 이해할 수 없는 이와 같은 입장. आपण परमेश्वराला योग्यरित्या ओळखण्यात सक्षम झाले पाहिजे. 이 땅에 오셔서 뭐라고 했습니까? 누구든지 जसे की 나로 인하여 त्यांनी त्याला ओळखले नाही 실족하지 म्हणून यहुदा इस्करून त्याने येशूचा विश्वासघात केला. 하나님을 올바르게 알아볼 줄 아셔야 됩니다. आणि लोकांनी म्हटले लुटारो बरब्बाला सोडा पण येशूला वधस्तंभावर खिळा. 살게 되고 저들은 바라바는 강도는 놓아주더라도 ज्यांनी त्यांना ओळखले त्यांनी असे कधीच केले नसेल. 알아본 사람들이라면 결탄코 그리 할 수. या युगामध्येही असेच आहे. 오늘날 이 시대가 마찬가지입니다. या आपण इब्री लोकास अध्याय 9 उघडूया. 봅시다. या आपण इब्री लोकास अध्याय 9 वचन 27 पाहूया. 히브리서 9장 27절의 말씀 보시면 ज्या अर्थी माणसांना एकदाच मरण व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे 하신 것이요. 그 후에는 त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पण केला गेला 담당하시려고 आणि जे त्यांची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठी तो 와 상관없이 ते कितव्यांदा दिसतील? दुसऱ्यांदा दिसेल. 몇 번째 나타나신다고 했습니까? आपल्याला तारण देण्यासाठी येशूचे पुन्हा येणे याला दुसरे आगमन म्हटले जाते. त्यांनी म्हटले की ते दुसऱ्यांदा येतील. 하고 했습니다. मग त्यांच्या पहिल्या आगमनाच्या आणि दुसऱ्या आगमनाच्या परिस्थिती वेगळ्या असल्या पाहिजे. 왜냐하면 초림 때 असे यामुळे आहे कारण की आपल्या सर्वांना माहीत आहे की यहुदी लोकांनी पहिल्या आगमनावेळी ज्या प्रकारे ख्रिस्ताला स्वीकारले ते चुकीचे होते, हो ना? 아니겠습니까? 그러니까 제 मग त्यांच्या दुसऱ्या आगमनावेळी आपण काय केले पाहिजे? 저들이 걸어갔던 आपण त्यांच्यासारख्या मार्गावर चालले नाही पाहिजे. 어찌해야 됩니까? आपण काय केले पाहिजे? 알아봐야 되겠고 जेव्हा ते येतील तेव्हा आपण त्यांना ओळखले पाहिजे आणि त्यांच्या तारणाच्या शिकवणींचे पालन केले पाहिजे, 우리 모두가 हो ना? 되어야 되지 않겠습니까? दुर्दैवाने 8 अब्ज लोकांमधून बरेच लोक त्यांना ओळखत नाहीत. 그렇게 알아보는 पुष्कळ नसल्यामुळे या सत्याच्या मार्गाला काय म्हटले जाते? 하니까 이 진리의 길을 त्याला अरुंद मार्ग म्हटले जाते किंवा याला अरुंद दरवाजा म्हणून व्यक्त केले जाऊ शकते. 문으로 표현하면 좁은 पुष्कळ लोक याद्वारे प्रवेश करतात असे बायबल म्हणते का? नाही. पुष्कळ जण त्यामधून प्रवेश करत नाहीत. 문가 못합니다. 마태복음 7장에 हे मत्ते अध्याय 7 मध्ये असे म्हणत नाही का? 전 인류가 माझी इच्छा आहे की सर्व मानवजातीला वाचवण्यात यावे. पण बायबल म्हणते की सर्व मानवजातीला या प्रकारे जाणून घेण्याची परवानगी नाही. 구원의 जसे की हे लिहिले आहे, तारणासाठी ते दुसऱ्यांदा दिसेल. 두 번째 그가 जेव्हा ते दुसऱ्यांदा येतील फक्त तेव्हाच तारणाचा मार्ग उघडला जाईल. 오지 아니하신다면 आणि जर ते आले नाहीत तर मनुष्य अंधकारातच राहतील जोपर्यंत ते या पृथ्वीवर दुसऱ्यांदा येत नाहीत. 없더라는 것입니다. 두 번째 तोपर्यंत कोणीही मनुष्य हे समजू शकणार नाही 인생도 की खरे काय आहे आणि खोटे काय आहे. 거짓이다. 이렇게 분별할 수 없는 상황에 놓입니다. अंधकार युगादरम्यान 종교 암흑기를 इसवी सन 321 मध्ये शब्बताला नाहीसे करण्यात आले होते. 일이 없어지지요. इसवी सन 325 मध्ये वलांडणाला रद्द करण्यात आले होते. 또 354년에 याशिवाय इसवी सन 354 मध्ये बायबलमध्ये नसलेल्या ख्रिसमसची ओळख एक बायबलची शिकवण असल्याप्रमाणे करण्यात आली. 제도로 자리하게 되죠. तसेच उदस्तंभ चर्चच्या वर उभारण्यात आला होता. 탑 꼭대기에 세워지기도 하죠. शब्बात आणि वलांडणापासून सुरू करून ख्रिस्ताचे सत्य एक एक करून अदृश्य होत गेले. 그 진리는 안식일부터 तर पूर्वी अस्तित्वात नसलेल्या गोष्टी प्रकट होत गेल्या. 하나씩 둘씩
자꾸만 आता आपण पाहत असलेले अशा प्रकारचे चर्च अंधकार युगाच्या परिणाम स्वरूपात निर्माण झाले होते. 교회의 모습을 지니고 있습니다. 그리스도의 जसे की चर्चमध्ये आता ख्रिस्ताच्या शिकवणी नसून 유주의적인 ते मूर्तीपूजक धार्मिक विधींनी भरलेले आहेत. 종교 섭속 म्हणून हे एक स्पष्ट कारण आहे की ख्रिस्ताला या पृथ्वीवर दुसऱ्यांदा आले पाहिजे. 않으면 안 되는 분명한 मग 이유가 생기기 त्यांना स्वीकारण्यासाठी आपण हे समजले पाहिजे की ते कुठून येतील, ते कोणते सत्य घेऊन येतील आणि ते कोणते चिन्ह आणतील. 오시는지를 हो ना? 우리가 알아야지만 영접할 것 아니겠습니까? त्यांच्या पहिल्या आगमनावेळी लोकांनी त्यांना ओळखले नाही. 말씀을 강론하실 प्रत्येक वेळी जेव्हा त्यांनी प्रचार केला तेव्हा त्यांनी त्यांच्या वचनाविरुद्ध वाद घातला आणि त्यांना विरोध केला. 여론을 형성하고 말이에요. 이렇게 해서 अशा प्रकारे 예수님을 इस्रायल लोकांनी येशू ख्रिस्तावर 죄도 आरोप 없으신 लावून 그리스도를 그렇게 त्यांना परीक्षेत टाकले आणि त्यांना वधस्तंभावर खिळले, जे पापरहित होते. 유대인들이 또 그 이스라엘 민족들이 그렇게 했더라는 것입니다. 오늘날 이 आज 복음은 ही सुवार्ता फक्त यहुदी समाजामध्येच नाही, 전 세계 사마리아 땅끝까지 संपूर्ण जगामध्ये याचा प्रचार केला जात आहे. 그럼 재림시에 이 आता या आपण या भविष्यवाणीची पुष्टी करूया की ते या पृथ्वीवर दुसऱ्यांदा येतील. 속에서 확인해 보도록 합시다. 미가 या आपण मिखा अध्याय 4 वचन 1 पाहूया. 말씀 보겠습니다. शेवटल्या दिवसात असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगराहून तो उंच होऊन त्याकडे राष्ट्रे लोटतील. 작은 산들 위에 피어나고 민족들이 그리로 जेव्हा ते म्हणते शेवटल्या दिवसात, तेव्हा ते सुवार्तेच्या युगाच्या शेवटाला दर्शवते. 철학의 그 세대를 전체를 शेवटल्या दिवसात असे होईल की 표현합니다. परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल 산들의 꼭 आणि सर्व डोंगराहून तो उंच होऊन त्याकडे राष्ट्रे लोटतील. 민족들이 그리로 몰려 देशोदेशीच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी जातील व म्हणतील, चला आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ. तो काय करेल? तो आम्हाला आपले मार्ग शिकवो. 한다고요? 말일에 두 번째 शेवटल्या दिवसात जेव्हा ते दुसऱ्यांदा येतील तेव्हा ते काय करतील? 우리에게 तो आम्हाला आपले मार्ग शिकवो. 그가 그 도로 우리에게 तो आम्हाला आपले मार्ग शिकवो 우리가 그 म्हणजे आम्ही त्यांच्या पथांनी चालू. कारण 율법이 नियमशास्त्र कुठून निघेल? 시온에서 सियोनेतून नियमशास्त्र व यरूशलेमातून परमेश्वराचे वचन निघेल. 나올 것이라 बायबल आपल्याला हे शिकवते. 알려주고 있습니다. 그렇다면 मग शेवटल्या दिवसात दुसऱ्यांदा येणाऱ्या ख्रिस्ताला शोधण्यासाठी आपण कोठे गेले पाहिजे? 가야 되겠습니까? 율법을 आपण 가르치시고 सियोनला गेले पाहिजे, जिथे ते जीवनाचा मार्ग शिकवतात. 우리가 가야 되겠습니다. 시온에 सियोनमध्ये कोण आहे? 있습니까? 시편 130 या आपण स्तोत्रसंहिता अध्याय 132 वर जाऊया. स्तोत्रसंहिता अध्याय 132 वचन 13. 13절입니다. परमेश्वराने 여호와께서 काय निवडून घेतले आहे? 무엇을 택했다고 सियोन निवडून घेतले आहे. आपल्या निवासासाठी त्याला ती आवडली आहे. 보자 이르시기를 हे सर्व काळ माझे विश्रामस्थान आहे. येथे मी राहीन, कारण तशी मी इच्छा केली. 것은 이를 मी तिला विपुल अन्नसामग्रीचा आशीर्वाद देईन. 원하옵음에 풍족이 तिच्यातल्या दरिद्र्यांना अन्नाने तृप्त करेन. 만족해 하리로다. मी तिच्या याजकांना उद्धाराने मंडित करेन. तिच्यातील भक्त मोठा आनंदघोष करतील. 외치리로다 하였습니다. 시온에 परमेश्वराने म्हटले की ते सियोनमध्ये काय करतील? त्यांनी म्हटले की ते तिच्या याजकांना उद्धाराने मंडित करतील. 또 시온을 택하시고 त्यांनी सियोनला काय होण्यासाठी निवडले? 자기 परमेश्वराने सियोनला आपले निवासस्थान म्हणजेच परमेश्वराचे घर म्हणून निवडले. 선택하셨다. मग 그렇게 성경은 आत्मिकदृष्ट्या सियोन 그럼 कोणत्या प्रकारच्या ठिकाणाचा उल्लेख करतो? 영적으로 어떤 것을 가르치는지 या आपण यशा अध्याय 33 वचन 20 पाहूया. 20절의 말씀 보도록 하겠습니다. यशया अध्याय 33 वचन 20 मध्ये असे लिहिले आहे, 33장 20절의 말씀 보시면 आमचे मेळे भरण्याची सियोन नगरी पहा. 뭐라고 했습니까? 예. 그렇다면 मग सियोन ते ठिकाण असले पाहिजे जिथे परमेश्वराचे सण पाळले जातात. 되겠습니다. 하나님의 सियोन ते ठिकाण आहे जिथे परमेश्वराचे सण आहेत. 존재하는 곳. काही लोक विचारू शकतात, परमेश्वराचे सण? परमेश्वराचे सण कोणते आहेत? 하나님의 절기에는 या आपण परमेश्वराचे सण काय आहेत हे जाणून घेऊया. 레위기서 23장 या आपण लेवी अध्याय 23 वचन 2 वर जाऊया. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग,
पवित्र मेळे भरण्यासाठी परमेश्वराचे जे नेमलेले समय तुम्ही जाहीर करायचे ते माझे नेमलेले समय असे. वचन 3, 6 दिवस कामकाज करावे, पण 7वा दिवस काय आहे? येथे साप्ताहिक सण आणि वार्षिक सण आहेत. साप्ताहिक सणामध्ये शब्बात दिवस आहे. या आपण वचन 3 पुन्हा पाहूया. 6 दिवस कामकाज करावे, पण 7वा दिवस परमेश्वराचा शब्बात व पवित्र मेळ्याचा दिवस होय. या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये. तुमच्या सर्व घरातून हा परमेश्वराचा शब्बात असावा. वचन 4, परमेश्वराचे जे नेमलेले समय म्हणजे पवित्र मेळ्याचे दिवस तुम्ही नियमित वेळी जाहीर करायचे ते हे. पहिल्या महिन्याच्या चतुर्दशी संध्याकाळी परमेश्वराचा ओलांडण सण येतो. त्याच महिन्याच्या 15व्या दिवशी परमेश्वरा प्रत्यर्थ बेकमीर भाकरीचा सण सुरू होतो. ओलांडण सण, बेकमीर भाकरीचा सण, प्रथम फळाचा सण, सप्ताहांचा सण, रणशिंगे फुंकण्याचा सण, प्रायश्चित्ताचा दिवस आणि मांडवाचा सण हे वार्षिक सण आहेत. आज आपल्या आजूबाजूला समुद्रतीराच्या वाळूच्या कणाप्रमाणे असंख्य चर्च आहेत, पण ते काय पाळतात? ते शब्बात दिवस नाही, पण रविवारची उपासना पाळतात. शब्बात दिवस न पाळण्याचा अर्थ आहे परमेश्वराचे सण न पाळणे. ते ठिकाण जे परमेश्वराचे सण पाळत नाही ते कधीच सियोन असू शकत नाही. मग जे ठिकाण सियोन नाही तेथे परमेश्वर राहतील का? शेवटल्या दिवसामध्ये ते कधीच परमेश्वराचे निवासस्थान असू शकत नाही. परमेश्वराने म्हटले की ते सियोनला सर्व काळासाठी आपल्या विसाव्याचे ठिकाण बनवतील. मग फक्त शब्बात दिवसाला पाहण्याद्वारे तुम्ही ते चर्च जिथे परमेश्वर राहतात आणि जिथे परमेश्वर राहत नाहीत यामध्ये फरक करू शकता का? होय, तुम्ही करू शकता. सत्याचे सर्व नियम नष्ट झाले. मात्र परमेश्वर दुसऱ्यांदा या पृथ्वीवर आले. त्यांनी सत्याचे नियम पुन्हा स्थापित केले आणि आपल्याला या युगामध्ये सर्व काही शिकवले. आपण शब्बात दिवस, ओलांडण, 3 वेळातील 7 सण आणि नवीन कराचे सर्व सत्य समजू शकतो. याचे हेच कारण नाही का? अशा सणांच्या नगरीमध्ये आपण कोणाला भेटू शकतो? आपण सियोनमध्ये राहणाऱ्या परमेश्वरला भेटू शकतो. शेवटल्या दिवसात आपण परमेश्वरला कुठे सापडू शकतो? आपण त्यांना सियोनमध्ये सापडू शकतो. बायबल आपल्याला सांगते की ते नवीन कराच्या जीवनाच्या नियमांची घोषणा करतात आणि तेथे मानवजातीला शिकवतात. मग आज जगातील इतर चर्चमध्ये शब्बात आणि ओलांडण का नाही? ते परमेश्वराच्या सणांना पाळण्यात असमर्थ का आहेत? दानिएल अध्याय 7 आपल्याला याचे उत्तर देतो. या आपण एकत्र दानिएल अध्याय 7 वचन 25 वाचूया. दानिएल अध्याय 7 वचन 25 मध्ये असे लिहिले आहे, तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल. बायबलमध्ये परात्पर हे परमेश्वर दर्शवते. फक्त परमेश्वरालाच परात्पर म्हटले जाऊ शकते. मग तो कोण आहे जो परमेश्वराच्या विरुद्ध बोलण्याच्या स्थितीत आहे? तो शैतान आहे. बायबल आपल्याला शिकवते की तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि तो काय करेल? परात्पर देवाच्या पवित्र जनास जेर करेल. तो काय बदलण्याचा प्रयत्न करेल? तो नेमलेल्या सणात व घालून दिलेल्या शिस्तीत बदल करण्यास पाहिल. 1 काळ, 2 काळ व अर्धा काळापर्यंत ते त्याच्या कब्जात राहतील. पण न्यायसभा भरेल, त्याचे प्रभुत्व काढून घेतील, त्याचा नाश करतील व त्याचा कायमचा नायनाट करतील. जसे की दानिएल अध्याय 7 ने भविष्यवाणी केली होती. 4थ्या शतकाच्या जवळपास परमेश्वराचे नेमलेले सण आणि शिस्त बदलू लागले आणि हे वेगाने वाढू लागले. अर्थातच त्याआधीही अनाचाराची छोटे छोटे लक्षण होते. मात्र हे इसवी सन 321 मध्ये गांभीर्याने सुरू झाले
없이 जेव्हा रोमन साम्राज्य 휴업령을 ज्याने सूर्यदेवाची उपासना केली 여기서부터 त्याने शब्बात दिवसाला रद्द केले 태양신을 숭배했던 आणि रविवारचा नियम स्थापन केला. 이와 같은 일들이 तसेच इसवी सन 325 मध्ये निक्या नावाच्या ठिकाणी 피하라는 그 지방 वलांडणाला रद्द करण्यात आले होते. 월제를 또 없애는 이와 같은 मग 일들이 इसवी सन 354 मध्ये ख्रिसमसची सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर क्रूसची ओळख करून देण्यात आली आणि तो उभारला जाऊ लागला. 도입되기 시작하고 전부 या सर्व मूर्तीपूजक प्रथांनी एक एक करून चर्चमध्ये प्रवेश केला 하나씩 आणि आजच्या प्रमाणे चर्चची स्थापना झाली. 오늘 교회 그 형태를 갖추게 된 것입니다. हे चर्च येशूने स्थापन केलेले चर्च नाही. 주신 그 형태로 갖춰진 교회가 아니라 10 आज्ञापैकी देखील 10계명 가운데서도 परमेश्वराने आपल्याला चौथी आज्ञा म्हणून शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ ही आज्ञा दिली. 이렇게 명령을 주신 पण कॅथलिक चर्चने याला प्रभूचा दिवस पवित्र पाळ यामध्ये बदलून टाकले. 것을 이제 딱 붙여놨습니다. हे परमेश्वराच्या भविष्यानुसार पूर्ण झाले. जसे लिहिले आहे की परमेश्वराच्या नेमलेल्या सणात आणि घालून दिलेल्या शिस्तीत या सर्व बदलाचा उगम त्या व्यक्तीपासून झाला आहे जो परमेश्वराचा विरोध करतो. 하나님은 परमेश्वर स्वतः पृथ्वीवर मानवजातीला त्यांचे सण शिकवण्यासाठी आले. 사단은 दुसरीकडे 그 절기를 सैतानाने परमेश्वराचे सण काहीच नाहीत असे भासवण्यासाठी 가르침을 잘못된 आणि परमेश्वराच्या शिकवण्यांना चुकीच्या पद्धतीने मांडण्यासाठी 어떤 그 지식 खोटी माहिती पसरवली. जसे की आपण दानियलच्या भविष्यवाणीद्वारे पाहू शकतो. 그 기록들을 다니엘 선지자의 예언 속에서도 확인할 수가 있습니다. ख्रिस्त अन्साहुंजी दुसऱ्यांदा या पृथ्वीवर 이런 मनुष्य जातीला 잘못되고 जीवनाचे नियम शिकवण्यासाठी आले 하나님의 जे भ्रष्ट 생명의 그 율법을 विकृत आणि मोडलेले होते. 바르게 가르치시기 위해서 त्यांनी आपल्याला खरा ओलांडन 두 번째 등장하신 शब्बात दिवस 우리 인류 선 인간들에게 생명의 आणि नवीन कराची शिकवण दिली. 생명의 안식일, 생명의 절기 त्यांनी आपल्याला या सर्व गोष्टी दिल्या आणि ते स्वर्गात गेले. 가르침을 베풀어 주시고 올리셨습니다. हे सर्व भविष्यवाणीप्रमाणे झाले नाही का? 예언대로 그렇게 또 योग्य समज घेऊन आपण ख्रिस्ताला स्वीकारले पाहिजे. 그리스도를 영접할 줄 यहुद्यांनी येशूच्या पहिल्या आगमनावेळी असे बोलून त्यांना नाकारले. एक मनुष्य परमेश्वर असल्याचा दावा कसा करू शकतो? 유대인들은 या युगामध्येही लोक असे बोलून आपली निंदा करतात. एक मनुष्य परमेश्वर असल्याचा दावा कसा करू शकतो आणि तुम्ही एका मनुष्यावर विश्वास का ठेवता? 예하고 회방하고 येशू देखील एक मनुष्याच्या रूपात या पृथ्वीवर आले. 이 땅에 사람으로 या पृथ्वीवर मनुष्याच्या रूपात आलेल्या ख्रिस्ताला स्वीकारत नाही तो धर्म निश्चितपणे ख्रिस्ती धर्म नाही. 기독교가 아닙니다. या आपण 2 योहानवर जाऊन पुष्टी करूया की बायबल आणि संदेष्टांनी या प्रकरणाबद्दल कसे समजवले. 에서 확인해 보도록 하겠습니다. योहानाचे दुसरे पत्र अध्याय 1 वचन 7. कारण फसवणूक करणारी 미혹하는 जा가 म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. 육체로 임하심을 फसवणूक करणारा व अशी व्यक्ती काय आहे? 이것이 ख्रिस्त विरोधक असलाच आहे. 뭐라고요? 적그리스도라고 했습니다. असे लोक ख्रिस्ताला विरोध करणारे आहेत. 그리스도의 적이라는 सोप्या भाषेत सांगायचे तर 이와 같은 ते ख्रिस्ताचे शत्रू आहेत 쉽게 표현하면 आणि ते 사단의 무리, शैतानाचे आहेत. 마귀의 단체예요. जे लोक शरीरात येणाऱ्या येशू ख्रिस्ताला स्वीकारत नाहीत ख्रिस्त विरोधक आहेत. 바로 적그리스도의 बायबल 단체가 प्रेषित आणि संदेष्ट 분명하게 या मुद्द्याला स्पष्टपणे या प्रकारे समजवतात. 또 선지자들은 이 문제에 대해서 이렇게 पण 정확하게 설명을 आज 하셨습니다. जसे की 2000 वर्षापूर्वी पहिल्या आगमनावेळी होते 초림 때도 그랬습니다. त्यांच्याकडे या वस्तुस्थितीशी वाद आहे की परमेश्वर शरीरात आले. 가지고 तुम्हाला असे वाटते का की परमेश्वराकडे अशा प्रकारची शक्ती नाही? 그러니까 여러분 अगदी आपणही ज्यांनी स्वर्गामध्ये पाप केले ते आत्मे देखील शरीर परिधान करू शकतो. 체를 입을 수 있는데 पण त्या शरीराला निर्माण करणारे परमेश्वर त्याला परिधान करू शकत नाहीत का? 육체의 옷 못 입는다는 त्यात काही अर्थ आहे का? 말이 되겠습니까? परमेश्वर जे सर्व शक्तिमान आहेत देह परिधान करू शकतात 입으실 수도 있고 किंवा ते आत्म्यात असू शकतात. 얼마든지 परमेश्वराकडे त्यांना हवे ते करण्याची शक्ती आहे. जे लोक असे म्हणतात की परमेश्वर कधीच शरीरात येऊ शकत नाहीत त्या लोकांबद्दल बायबल आपल्याला काय सांगते? 미혹 असे लोक फसवणूक करणारे व ख्रिस्त विरोधक 대적하는 자라 म्हणजेच खोटे ख्रिस्त आणि परमेश्वराचा विरोध करणारे आहेत. 오늘 저와 आज 여러분들은 आपण पाहू शकतो की पहिल्यांदा येणारे येशू 안상홍 आणि दुसऱ्यांदा येणारे अन्सांगहोंग यांच्या परिस्थितीमध्ये खूप साम्य आहे.
이 시대 या युगामध्ये ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी आपण सियोनमध्ये राहिले पाहिजे, जेथे सण पाळले जातात. 하나님께서는 परमेश्वराने म्हटले की शेवटल्या दिवसात सियोनमध्ये ते आपल्या नियमशास्त्रानुसार काय करतील? 하신다고요? ते सर्व मानवजातीला तारणाकडे घेऊन जाण्यासाठी आपले नियमशास्त्र शिकवण्यासाठी दुसऱ्यांदा प्रकट होतील. 이 땅에 두 번째 등장하신다고 했습니다. भविष्यवाणीवर विश्वास ठेवून मग जगाने आपल्यावर कितीही अडथळा आणला तरी या आपण पूर्णपणे परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवूया आणि ख्रिस्ताला स्वीकारूया. 세상이 그 어떤 2000 वर्षापूर्वी देखील त्यांनी येशूला नासोरी पंत असे बोलून खूप अपमान केला होता. 이라고 예수님을 엄청 प्रेषितांचे कृत्ये अध्याय 24 मध्ये नोंद केल्याप्रमाणे प्रेषित पौलाला देखील, जो प्रथम चर्चच्या महान प्रेषितापैकी एक होता, त्याला नासोरी पंथाचा प्रमुख म्हटले गेले. 까지도 듣게 되었던 असे यामुळे होते कारण की तो परमेश्वरावर विश्वास ठेवत होता, जे एका मनुष्याच्या रूपात या पृथ्वीवर आले होते. 하나님을 믿는다고 말이에요. 하나님이 어찌 परमेश्वर 사람인지 मनुष्याच्या रूपात कसे येऊ शकतात? 라고 하는 그들의 या त्यांच्या चुकीच्या दाव्याने 주장이 त्यांना चुकीच्या विचाराची प्रेरणा दिली 지옥으로 인도하는 आणि तो विचार त्यांना सार्वकालिक नरकात घेऊन गेला. 생각을 갖게 했던 것입니다. 항상 सत्याचा मार्ग नेहमी बायबलमध्ये आहे. 성경에 있습니다. या आपण बायबलला पाहूया 성경을 바라보고 आणि शेवटपर्यंत 속에 하나님의 परमेश्वराच्या वचनांच्या शिकवणींचे पालन करूया. 뜻까지 바르게 준행해서 म्हणजे आपण प्रथम चर्चच्या संताप्रमाणे शेवटपर्यंत या विश्वासाला दृढ धरून राहू शकू. 생명의 멸 जीवनाचा मुकुट न गमावता 저와 여러분들이 다 되시 सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात भरभरून स्वागत प्राप्त करू शकू. 가족들 다 되시기를 그도 부탁을 드리겠습니다. तुमचे खूप खूप आभार. 감사합니다.